परमपूजनीय प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। आदरणीय गुरुजन, भक्त मंडळी, आपणा सर्वांना राम। आज आगरी ग्रंथालय चळवळ आयोजित पावसाळी आगरी साहित्य संमेलन सरावणसरी या कार्यक्रमाचे औचित्य साधून बालयोगी श्री सदानंद महाराज नाट्य मंडळ परशुराम कुंड तुंगारेश्वर वसई आपल्या पुढे बालयोगी श्री सदानंद महाराज लिखित आणि संगीत दिग्दर्शित संगीत नाटकातील काही प्रसंग आणि त्यानुसार अभंग आपल्या पुढे सादर करीत आहे। संगीत नाटकांच्या परंपरेनुसार या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात आम्ही नांदीने करीत आहोत। संगीत चोखा विठूचा या नाटकातील ही नांदी असून बाबांनीच ही नांदी रचली आहे आणि संगीत सुद्धा बाबांचेच आहे। शब्द ही बाबांचे आणि सूर ही बाबांचेच। तत्पूर्वी आपणास नम्र निवेदन आहे, काही कारणास्तव नेहमीचे वादक इथे उपस्थित राहू शकलेले नाहीत। आपणास थोडासा फरक ही जाणवेल, पण आपण आम्हाला समजून घ्यावं आणि सांभाळून घ्यावं हीच आपणास नम्र विनंती। तेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत नांदीने। ब्रह्माची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्माची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्माची उत्पत्ती, तेथोनी चोखा प्रगटती, तेथोनी चोखा प्रगटती, जेथोनी ब्रह्माची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्माची उत्पत्ती। नाम्यासी तयाचे प्रेम मिळाले,
आम्यासी तयाचे प्रेम मिळाले, तेची चोख्याचे गुरु झाले, तेची चोख्याचे गुरु झाले, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती। देव निर्मुनी चोखा मेळा, देव निर्मुनी चोखा मेळा, भूतळ्या गई दाविली लीला, भूतळ्या गई दाविली लीला, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती। सदानंद सांगे सकळा, सदानंद सांगे सकळा, सदानंद सांगे सकळा, सदानंद सांगे सकळा, विठूचे पाय आधी वंदा, विठूचे पाय आधी वंदा, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, तेथोनी चोखा प्रगटती, तेथोनी चोखा प्रगटती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती, जेथोनी ब्रह्म्याची उत्पत्ती। गेली 53 वर्ष आपल्या बाबांचे वास्तव्य तुंगारेश्वर पर्वतावर आहे। 1971 साली अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नेसत्या वस्त्रांशी बाबांनी राई येथील राहते घर सोडले। सर्व संपत्ती राई येथील राम मंदिराला दान केले आणि वनाचा रस्ता धरला। कल्पवृक्षाची सावली बनून सोबत होते परमपूज्य वैकुंठवासी श्री वैजनाथ बाबा, म्हणजे आपले मोठे बाबा, आणि परमपूज्य वैकुंठवासी श्री पार्वती आई। जोगी जोग लिया समझ के, जोगी जोग लिया समझ के, घर से निकले बन में बैठे, घर से निकले बन में बैठे, राम नाम जप लिया समझ के, राम नाम जप लिया समझ के। संपूर्ण विश्वाला बाबांनी राम नामाचा मंत्र दिला आहे। निसर्गाच्या सानिध्यात बाबांचा संगीत नाट्य लेखनाचा प्रवास सुरू झाला। बाबांना साहित्य कलेची विशेष आवड आहे आणि हा वारसा हक्क त्यांना त्यांचे आजोबा वैकुंठवासी श्री हरिश्चंद्र काळ्या पाटील आणि त्यानंतर परमपूज्य वैकुंठवासी श्री वैजनाथ महाराज, म्हणजे आपले मोठे बाबा, यांच्याकडून मिळालेला आहे। कारण आजोबा, मोठे बाबा आणि आई यांना सुद्धा संगीत नाटकाची विशेष आवड होती। मोठे बाबा सुद्धा संगीत नाटकात काम करत होते। आई सुद्धा फार मधुर आवाजात भजन गात।
कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ बाबांचं हृदय आहे, बाबांचा श्वास आहे. आणि ह्याच जिव्हाळ्यातून बाबांच्या सिद्ध लेखणीतून पहिलं संगीत नाट्य पुष्प जन्मास आलं आणि ते म्हणजे संगीत नाटक माऊली. या नाटकाच्या लेखनासाठी बाबांना तब्बल 12 वर्ष लागली. माऊली हे संगीत नाटक बाबांचा अंतरंग आहे. ह्याच नाटकातील ताटीचा प्रसंग अभंगाद्वारे आपल्यापुढे सादर करीत आहोत. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आपेगाव. आपेगावचे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांना 4 अपत्ये: निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. गृहस्थाश्रम, त्यानंतर संन्यास आणि पुन्हा गृहस्थाश्रम असा विठ्ठलपंतांचा जीवन प्रवास. त्यावेळच्या कर्मठ समाजाला धर्म मार्तंडांना संन्याशाने गृहस्थाश्रम करावा हे मान्य होतं. तसं ते खरंही होतं म्हणा, नाहीतर समाज व्यवस्था बिघडेल अशी त्यांची धारणा. आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं, समाजाने स्वीकारावं म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी दाम्पत्याने धर्म मार्तंडांनी दिलेली देहांत प्रायश्चित्ताची कठोर शिक्षा स्वीकारली आणि 4ही लेकरे अनाथ झाली. त्यांचं वय ते काय, कुणी कुणाला आधार द्यावा? आभाळ हा पिता तर धरणी ही माता. आज नेहमीप्रमाणे ज्ञानोबा भिक्षेसाठी निघाले. शेणकुटे अंगावरून उतरवून टाकलेले उतारे हे तर नित्याच होतं, पण आज मात्र काहीतरी अघटित घडलं होतं. ज्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्या मात्या पित्यांच्या चारित्र्यावर शेणतोडे उडवावे. लहान ज्ञानाला ते सहन झालं नाही. उद्विग्न होऊन ज्ञानदेव झोपडीत शिरले. झोपडीचं दार म्हणजे ताटी बंद करून घेतली. जणू काही सर्वच पाश त्यांनी तोडले होते. बाहेर निवृत्ती दादा, सोपान, दार उघड ज्ञानदेवा, दार उघड अशी आर्त विनवणी करत होते. पण छे, जिथं मनाचीच कवाड बंद केली होती तिथे आवाज तरी कसा पोचणार? तेव्हा लहानगी मुक्ताई आई म्हणून समोर आली. आदी माया, आदी शक्ती आई मुक्ताई. वयाने माऊलींपेक्षा लहान पण अधिकारानं मात्र थोर. खरं सांगू का, प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व हे असतंच, मग ती स्त्री कोणीही असो. आणि त्याच वात्सल्याने मातृत्वाच्या अधिकाराने लहानगी मुक्ता ज्ञानदादाला विनवू लागली. ज्ञानदादा, दार उघड, ज्ञानदादा, दार उघड. दार उघड ज्ञानदादा, दार उघड. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, जनाचा, साहे अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही. संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश. संती मानावा उपदेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मा दोरा, विश्वपट ब्रह्मा दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आज इतका निष्ठुर नको हो श्री ज्ञानदादा. ज्याने आत्मभाव शुद्ध केला त्यास देवदुरी नाही.
शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, दूरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, तेथे कवणे शिकवावे, तेथे कवणे शिकवावे, सार साधोनिया घ्यावे, सार साधोनिया घ्यावे, गंगाजल हृदय करावे, गंगाजल हृदय करावे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नको रे ज्ञानदादा, अजूनही अंत पाहू नकोस. मुक्त तुझी लढीवाळ नाही काय? तिच्यासाठी तरी स्वतः तरुण विश्वाचा उद्धार का करीत नाहीस? दार का उघडीत नाहीस? लढीवाळ मुक्ताबाई, लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुदल ठाईचे, ठाई, जीव मुदल ठाईचे, आपण तरुणी विश्वतारा, आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग. आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लहानगिया मुक्ताईने गुरु म्हणून ज्ञानदेवांना हा उपदेश केला आहे.
आणि विश्वतारा अशी नम्र विनंतीही केली आहे. ताटीचे एकूण 11 अभंग आहेत. ताटीचे अभंग म्हणजे मुक्ताबाईंचं ज्ञानदेवांना समजावणं आहे. अवहेलना, निंदा, नालस्ती, उपहास फक्त ज्ञानोबांनाच सहन करावं लागलं असं नाही. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई सर्वांनाच, सर्व भावंडांनाच हे भोगावं लागलं. जगाने अवहेलना करूनही या 11 अभंगात मुक्ताबाईंनी जगाची अवहेलना केली नाही किंवा जगाला दोषही दिला नाही. हा मुक्ताबाईंच्या मनाचा खरोखरच मोठेपणाच म्हणावा. मुक्ताबाई म्हणतात, जग जर असं वागत असेल तर बदल आपल्या वागण्यात केला पाहिजे. जगाकडून बदलाची अपेक्षा करू नये. आपण बदललं की जग हे बदलतच. जगाच्या वागण्यावर आपली सत्ता आपण गाजवू शकत नाही. आपल्या वागण्यावर आपण आपली सत्ता नक्कीच गाजवू शकतो. आपलं वागणं बदललं पाहिजे ही मुक्ताबाईंची अपेक्षा आहे आणि हाच त्यांचा उपदेशही आहे. या नाट्यप्रवासात नंतर संगीत विठुनामयाचा या नाटकाचा जन्म झाला. बाबा पंढरपूर येथे गेले असताना नामदेव पायरीचं दर्शन घेत होते आणि त्याच वेळेला त्यांच्या मनात एक सहज असा विचार स्पर्शून गेला की संत नामदेवांच्या, भक्त शिरोमणी संत नामदेवांच्या जीवनावर सुद्धा एक सुंदर असं संगीत नाटक आपण लिहावं. ती त्या पांडुरंग परमात्म्याचीच प्रेरणा असावी. बाबांच्या सिद्धलेखणीतून तिसरं नाट्यपुष्प उमललं आणि ते म्हणजे संगीत चोखा विठूचा. संत चोखामेळा. संत चोखामेळा यांचा जन्म अयोनी सांगितला जातो. पांडुरंगाने आंबा चोखला आणि पंचेंद्रियांचा एक मेळा झाला आणि संत चोखामेळा जन्मास आले. नवे नवे तर पांडुरंगाने त्यांना जन्मास घातलं. पांडुरंगाच्या अशा अनेक लीला आहेत. आपला पांडुरंग परमात्मा फार नाटकी आहे. तो नराचा नारी करे तर नारीचा नर करे अशा त्याच्या अगाध लीला आहेत आणि त्यापैकीच अगाध लीला म्हणजे संत चोखोबांचा जन्म. चोखोबांना विठ्ठलाची आवड होती अगदी लहानपणापासून. माझ्या देवाचं, माझ्या विठ्ठलाचं कधी एकदा दर्शन होईल असं चोखोबांना झालं होतं आणि तो क्षण त्यांच्या जीवनात आला. प्रत्यक्षात पांडुरंगाला सुद्धा कधी एकदा माझ्या चोखोबाला भेटेन असं झालं होतं. जसा भक्त देवाच्या दर्शनाला आसुसलेला असतो तसंच पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीला आसुसलेला असतो. पांडुरंगाच्या कृपेने चोखोबा गाभाऱ्यात पोचले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीचा. पांडुरंगाला पाहून चोखोबाचं हृदय भरून आलं. विटेवरील निर्गुण रूप सगुण रूपात प्रगटलं. पांडुरंगाने चोखोबांना आलिंगन दिलं. ये हृदयीचे ते हृदय घातले. कसा तो सोहळा असेल. आपली आठवण म्हणून पांडुरंग परमात्म्याने आपल्या गळ्यातला अत्यंत प्रिय असा तुळशीचा हार चोखोबांच्या गळ्यात घातला. अत्यंत आनंदी मनाने चोखोबा गाभाऱ्यातून बाहेर आले. हा संपूर्ण वृत्तांत ते आपल्या पत्नीला सांगत असतानाच काको शास्त्री, ओ काको शास्त्री,
काय झालं बोला. देवाचा रत्नहार. देवाचा रत्नार काय झालं काय. देवाचा रत्नहार देवाच्या गळ्यात दिसत नाही. काय देवाचा रत्नार देवाच्या गळ्यात दिसत नाही. अहो गेला कुठे. मी तेच म्हणतोय. अहो दरवाजे तर बंद होते ना. हो हो. कोण गेला आतमध्ये. आणि आतमध्ये सुद्धा पारेकरी होते ना. हो हो. रात्रीपर्यंत देवाच्या गळ्यात हार होता. दरवाजा देखील मीच बंद केला. मग हार गेला कुठे. मी तेच म्हणतोय हार जाणार कसा. पण हार गेला. बहुतेक देवाचा रत्नावर चोरी जाण्यास या चोक्याचा हात असावा. हो हो. काल सायंकाळी आपण याला बडवलं होतं. हद्दपार केला होता. तरी सुद्धा तो पुन्हा इथं आलाय. काय रे चोख्या तुला काय वाटलं रत्नहार घेऊन सहजासहजी जाऊ देऊ. रत्नहार. हो हो देवाचा रत्नहार तू चोरला आहेस. नाही हो. मी रत्नहार चोरला नाही. कमळ बाजूला कर. बाजूला कर. हा बघितलं आबा रत्नहार. हो हो. अहो विठ्ठलाची आण घेऊन सांगतो. मी रत्नहार नाही चोरला. हो मी रत्नहार नाही चोरला. मी रत्नहार नाही चोरला. हो रत्नहार चोरला नाहीस. नाही. हा देवाचा रत्न तुझ्या गळ्यात कसा आला. देवानं प्रकट होऊन बक्षीस दिला. सांग खरं सांग तू हार चोरलास ना. खरं सांग तू हार चोरलास ना. अहो खरंच सांगतो. विठ्ठलाची आण घेऊन सांगतो. मी रत्नहार नाही चोरला. मी रत्नहार नाही चोरला. मी रत्नहार नाही चोरला. अरे चोरी केलीस तर केलीस आणि वर विठ्ठलाची आण घेतोस. तेव्हा पांडुरंगा आता यांना कसं सांगू. हा हार सांग. तू देवळात जाऊन हार चोरलास ना. चोरलास की नाही. चला रे पंचात पुढे जाऊन नाही निवाडा करू. प्रत्यक्षात दिसतोय हार त्याच्या गळ्यात. याच्यात काय न्याय निवाडा करायचा. हातच्या कंकणाला आरसा कशाला. तसं नाही हो. मग पाटलांच्या साक्षीने सगळ्या पंचांसमोर न्याय निवाडा झालेला बरा. राघव शास्त्री. राघव शास्त्री काय गडबड आहे. बरं झालं पाटील आपण आलात. आता ह्याला काय शासन करायचं ते आपणच सुचवावं. नाहीतर मीच एकटा दंड देतो असं व्हायचं. पण झालं काय. ह्याचा पहिला अपराध हा मंदिरात गेला. ह्यानं देवाचं दर्शन घेतलं. ह्याचा तिसरा अपराध ह्यानं देवाच्या गळ्यातला रत्नहार चोरला. असे 3 अपराधाने केलेले आहेत. देवाला कठोरात कठोर शासन. काय करायचं ते आपणच सुचवावं. या अपराधाला एकच शिक्षा. बैलाच्या पायी बांधून ओढत नेणे. विठ्ठला पांडुरंगा. चला रे लागा तयारीला. वा बाजूला. ए चोक्या उठ. उभा राहा. प्रायश्चित्त घेण्यासाठी समोर उभा राहा. धाव घाली विठू आता चालू नको मंद. धाव घाली विठू आता चालू नको मंद. धाव घाली विठू आता चालू नको मंद. मज मारिती बडवे. मज मारिती बडवे. काहीतरी अपराध. धाव घाली विठू आता चालू नको मंद. धाव घाली विठू आता चालू नको मंद. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. शिव्या देऊन म्हणती मारा देवका बाटविला. शिव्या देऊन म्हणती मारा देवका बाटविला. देवका बाटविला. धाव घाली विठू आता चालू नको मंद.
धाव घाली विठू आता चालू नको मंद. तुमचे दारीचा कुत्रा, तुमचे दारीचा कुत्रा, नका मोकलू तारा, नका मोकलू तारा. अहो चक्रपाणी तुम्ही आहात जिम्मेदारा, अहो चक्रपाणी तुम्ही आहात जिम्मेदारा, तुम्ही आहात जिम्मेदारा. धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता चालू नको मंद. कर जोडुनी चोखा, कर जोडुनी चोखा, विनवितो देवा, विनवितो देवा. बोलिलो उत्तर याचा राग नसावा, बोलिलो उत्तर याचा राग नसावा, राग नसावा. धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता चालू नको मंद. मज मारिती बडवे, मज मारिती बडवे, काहीतरी अपराध. धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता चालू नको मंद. विठ्ठला, 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 विठ्ठला. तुम्हाला मारला, तुम्हाला मारला, तुम्हाला मारला. बैल काय जागेवर हालत नाही. अरे विद्या, मदखान्याचं जेवलास, त्याच्या उपकाराची परतफेड कशी करतोस रे? अन्नाची क्रिया तू ठेवलीच नाहीस रे. चोख्याच्या बायकोला तू काय रणकी करतो का? विश्वाचा कोसडा, संतांचा देखडा विठू माझा. अरे अरे अरे, असा का छळ करता येत? असा पांडुरंगाचा थोर भक्त आहे तो. तो आपल्या भक्तीनं जात कुळ आणि वर्ण याच्या पलीकडे गेलेला आहे. देवाचा लाडका भक्त आहे तो, म्हणून देवानं स्वतः प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला हार त्याच्या गळ्यात घातला. तो भक्त आणि आम्ही पिढ्याने पिढ्या पूजा केली, सेवा केली, ती खोटी. आम्हाला प्रसन्न झाला नाही तो. अरे तुम्ही मनात आणले ना तरी तुमच्या कर्मामुळे आणि तुमच्या वर्तणुकीमुळे त्याला देखील प्रसन्न होता येणार नाही. आमच्या वर्तणुकीमुळे? हो हो. काय करतो हो आम्ही? काय करता सांगू का? हो हो सांगा. मग ऐका. आत्ताच येताना मी रस्त्यात पाहिलं, तुमच्यातले कुमार बडवे रस्त्यात बसून जुगार खेळत आहेत. ते तुम्हाला चालतं? तुमच्यातले बडवे 4-4 बायका करतायत, हे तुम्हाला चालतं? नशा पण करतायत, भक्तांना छळतायत, हे तुम्हाला चालतं? अशानं देव तुमची स्तुतीच करत असेल नाही का? सोना त्याला देवाची शपथ आहे तुम्हाला. याला असं सोडता येणार नाही. याला प्रायश्चित्त मिळायलाच पाहिजे. हो हो, याला प्रायश्चित्त मिळायलाच पाहिजे. देवाची भक्ती करतो? नाही हो, मी देवाची भक्ती करीत नाही. देवच माझी भक्ती करतो. अहो तोच तर मला सांभाळतो, म्हणून माझे पंचप्राण आहे. तू इतकी देवाची भक्ती करतो तर देवाने स्वतः तुला मंदिरात नेले असते. अहो तोच तर आम्हाला सांभाळतो, म्हणून मी जिवंत आहे. तिथे दर्शन आणि इथेही दर्शन. उंच लक्ष गावे वासरमणी,
दुरोणी सांभाळी जैसा कमळिनी, तेवी राहुळी असोनी चक्रपाणी, माझा सांभाळ करीत असतो. काय म्हणतो हा? काय तो म्हणतोय? शब्द सुद्धा समजत नाही. काय रे, काय बोलतोस? तुझं तरी तुला कळते काय? अहो, अर्थ सरळ आहे. जसा सूर्य उगवल्यानंतर त्याच्या प्रकाशानं पाण्यात कमळ उमलते, अगदी तसाच माझा पांडुरंग राहुळत असून देखील माझ्यावरती असा कृपेचा कटाक्ष टाकतो आहे, म्हणून मी जिवंत आहे. ह्याच नाटकातील संत सोयराबाईंचा अभंग आता आपल्या पुढे सादर होत आहे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे. दोरीच्या साफा भिवूनी भवा, दोरीच्या साफा भिवूनी भवा, भेटे नाही जीवा शिवा, भेटे नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे, मालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे. विवेकाची ठरेल ओल, विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे की बोल, ऐसे बोलावे की बोल. आपुले मते उगीच चिखल, आपुले मते उगीच चिखल, कालवू नको रे, कालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे. संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, आणून मनी पुरती समज, आणून मनी पुरती समज. अनुभवा वीण मान, अनुभवा वीण मान, डोलवू नको रे, डोलवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तेथे कैची दिवस राती. तया वीण नेत्रपाती, तया वीण नेत्रपाती, हालवू नको रे, हालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे.
इथेच हा नाट्यप्रवास पूर्ण झालेला नाही. औरंगजेब, अफझल खान या मोगली आक्रमणापासून ज्यांनी विठ्ठल मूर्तीचं संरक्षण केलं, पांडुरंगांच्या मुखातून निघालेला ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र वारकरी समाजापर्यंत पोचवला, ते म्हणजे पंढरपूर येथील संत श्रेष्ठ श्री प्रल्हाद महाराज बडवे यांच्या जीवनावर आधारित संगीत अमृतगाथा हे नाटक बाबांनी लिहिलं. महाराष्ट्र शासनातर्फे संगीत नाट्य स्पर्धा घेतली जाते आणि त्या स्पर्धेत हे नाटक सादर करण्यात आलं. आणि सगळ्यात आनंदाची बातमी अशी आहे की या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हा पांडुरंग परमात्माच्या दरबारात म्हणजे पंढरपूर येथे झाला. संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या जीवनावर देखील बाबांनी संगीत नाटकं लिहिलेली आहेत. बाबांचं नाट्यलेखन हे फक्त लेखन नाही, तर अप्रत्यक्ष रूपात घडवलेला हा संत सहवास आहे. ही फार मोठी जनजागृती आहे. आज आपल्यापुढे पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने, नित्यानंद बाबांच्या या दरबारात बाबांच्या आशीर्वादाने रंगदेवतेची सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. अशी सेवा बाबांनी आमच्याकडून, खरं तर आपल्या सर्वांकडूनच करून घ्यावी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना आहे. कारण नाट्यलेखन, सादरीकरण आणि रसिक मायबाप यांच्या त्रिवेणी संगमातूनच नाटक समृद्ध होत असतं. नाट्यरूपातून आज जो संत सहवास, ज्या ब्रह्मानंदाची प्राप्ती आज आपल्याला झालेली आहे, ते फक्त आणि फक्त आपल्या बाबांमुळे. आपण खरं तर सर्वच बाबांचे ऋणी आहोत. ही बाबांची आपल्यावर असलेली असीम कृपा आहे. पुन्हा एकदा बाबांच्या चरणी राम. आपल्या कार्यक्रमाचे आयोजक, अखिल आगरी समाज विकास परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री सुशांत दादा श्रीकांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना बालयोगी श्री सदानंद महाराज नाट्य मंडळातर्फे धन्यवाद. असंच आवता पुन्हा एकदा आम्हाला मिळत जावं ही आपल्याला नम्र विनंती आहे. आणि इथेच मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. राम. हॉल. हरिभजनाविन काळ घालवू नये. सुंदर शब्द, सुरेल आवाज आणि देखणा अभिनय अतिशय मंत्रमुग्ध केला आम्हा सर्वांना. हे भक्त मंडळी आहे, हे नाट्य मंडळी नाही. अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी बाबांच्या सिद्ध हस्ते लिहिलेलं, लेखन केलेलं अनेक नाटकांचं या ठिकाणी त्याने सादरीकरण केलेलं आहे. या भक्त मंडळांचं आपले संमेलन अध्यक्ष, त्यानंतर ॲडव्होकेट सुशांत पाटील त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करीत आहेत. सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत, अभिनंदन करायचं आहे. रामकृष्ण हरी.